नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराज एका पाठोपाठ अपहरण करत चाललाय, परंतु या सगळ्याच्या परिणामाची चिंता न करता तो एकावर एक गुन्हे स्वतःवर ओढवून घेताना दिसत आहे। मग आता या सगळ्याचा पर्दाफाश अर्जुन आणि सायली कशा प्रकारे करणार आहेत, तर रविराजच्या मदतीने आणि नागराजच्या सगळ्या गोष्टींना नजरकैदेत ठेवून पोलीस हे नागराजवर अगदी कडक पहारा ठेवणार आहेत। आणि त्यामुळे नागराज हा पोलिसांच्या कुंडीत सापडल्यामुळे ऐन वेळेला प्रियाला तो सुमनवर कडक पहारा ठेव असे सांगत पुन्हा एकदा पायावर मोठा दगड मारून घेणार आहे, कारण की प्रिया जेव्हा पहारा ठेवणार तेव्हा चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतच आता पोलिसांच्या मदतीने अर्जुन हा प्रियावर देखील लक्ष ठेवतच कशा प्रकारे सुमन काकूपर्यंत पोहोचणार आहे आणि प्रिया तिथे पोहोचल्यामुळे नेमकं पुढे काय घडणार आणि कसं सुमन काकूचा पत्ता लागणार हे सगळं इंटरेस्टिंग असणार आहे। आणि आजच्या या भागात आपल्याला ते पाहायला मिळेल। त्यामुळे चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सुमन ही नागराजच्या पाठलाग करत असताना स्वतःच खूप मोठ्या संकटात अडकली। आता तिला वाचवण्यासाठी कोणीही नाही म्हणून तिला खूप टेन्शन आले। तर इथे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जणही बाहेर पडल्यामुळे त्यांना समजले की सुमन काकू ही घरी नाही। बऱ्याच ठिकाणी शोधल्यानंतर सायली आणि अर्जुन यांना सुमन सापडत नाही, त्यामुळे ते खूप जास्त काळजीत असतात। आता कार्यक्रम संपल्यानंतर नेमकं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। सायली आणि अर्जुन हे दोघ जणही ठरवतात की आपल्याला रविराज काकाला हे सगळं सांगायला हो। आणि अर्जुन हा नागराजचा फोन ट्राय करत असतो, त्यावेळेला नागराजचाही फोन लागत नाही। आता काय करावं हा प्रश्न अर्जुनला पडतो। नागराजला लक्षात येतं की मला या अर्जुनचा फोन का बरं येतोय। आता त्याच्या लक्षात येतं की नक्कीच मी या प्रॉब्लेममध्ये अडकणार आहे। सुमनचे किडनॅपिंग झाल्यामुळे घरातले काही गप्प बसणार नाहीत। बहुतेक ही सायली या सुमनला फोन करत होती ना, म्हणून आता मला हे फोन करतायत, पण नक्की यांना मी काहीही कळू देणार नाही। आता अर्जुन हा विचार करतो की सायली आपण घरात न कळवता हे फक्त आता आपल्या इथे म्हणजेच रविराज काकाला सगळं काही सांगूया। म्हणूनच अर्जुन आता रविराज काकाला कॉल करून घरी बोलावून घेतो। त्यांचा सगळा तिकडचा प्रोग्राम आटोपलेला असतो। नंतर रविराज हा घरी येतो आणि विचारतो की अर्जुन काय झालं रे, तू इतक्या टेन्शनमध्ये काय आहेस। तेव्हा मग प्रतिमा विचारते की सायली अगं काय झालं, सुमनचा काही पत्ता लागला का, सुमन तुम्हाला सापडली का। तेव्हा मग दोघे जणही काळजीत असतात। तेव्हा सायली आणि अर्जुन म्हणतात की नाही चुली, रविराज काका प्रॉब्लेम झालाय, सुमन काकू कुठेतरी बेपत्ता झाली, ती कुठेही सापडत नाही। हे ऐकल्यावर प्रतिमा आणि रविराजला धक्का बसतो। ते म्हणतात की काय तिचं कसं, म्हणजे ती कुठे गेली, अचानक कुठे गायब झाली। तेव्हा सायली म्हणते की हो माझा शेवटचा फोन झाला होता त्यांना, त्या फोनच्या वेळेला ती सांगत होती की मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं, मला नागराज काकांविषयी काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असं त्यांचं काहीतरी बोलणं सुरू होतं, परंतु मला त्यांचं ते नीटसं ऐकू आलं नाही। त्यावर मग आता अर्जुन म्हणतो की सिनियर मला माहिती आहे या सगळ्यामुळे तू खूप डिस्टर्ब असशील। मग त्यावर रविराज म्हणतो की तुम्ही नक्की काय सांगताय, म्हणजे नागराजच्या मागे सुमन गेली आणि हे सगळं झालं, म्हणजे प्लीज मला अर्जुन सांगशील का नक्की काय घडलं होतं। तेव्हा अर्जुन त्याला सगळं काही एक्सप्लेन करू लागतो, म्हणजे हे जे काही महिपच्या बद्दलचं चालू आहे, अजूनही महिपच्या कॉन्टॅक्टमध्ये नागराज काका आहे असं सुमन काकूला संशय आला आणि त्यामुळेच ती त्याचा शोधाशोध घेत होती। म्हणजे सायली म्हणते की खरं तर रविराज काका मी सांगितलं होतं सुमन काकूंना की तुम्ही नागराज काकांवर बारीक लक्ष ठेवा, म्हणजे जे काही सत्य असेल ते बाहेर येईल, परंतु हे सगळं खूप चुकीच्या पद्धतीने घडलं। रविराज काका गेले कित्येक वर्ष तरी सुमन काकूंवर अत्याचार होत आहेत, ते म्हणजे की नागराज काका हे तिच्यावर हात उचलतात, तिला नको नको ते बोलतात, खूप वाईट अवस्थेत होती
ती बिचारी म्हणूनच तिला मी हिंमत दिली. प्रतिमा समजावते की हो, जर सुमनने वेळेस पाऊल उचललं नसतं आणि तिला आपल्या सायलीने मदत केली नसती ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आता तरी सुमन स्वतःला सावरायला शिकली होती. पण अचानक काय झालं असेल तेव्हा अर्जुन बोलून दाखवतो की मला अशी शक्यता वाटते की ती गेली असेल ते म्हणजे नागराज काकांच्या पाठी, आणि नागराज काकांचा पाठलाग करत असताना जर तिला काही झालं असेल तर रविराज म्हणतो की हे का केलं सुमनने, इतकी मोठी जोखीम ती का पत्करत होती. तेव्हा मग आता सायली सांगू लागते की रविराज काका, मीही त्यांना समजवत होते की तुम्ही नका जाऊ त्यांच्या मागे आहो, तर मी येते तुमच्या सोबत, पण त्या काहीच ऐकल्या नाहीत. आता आम्हाला खरंच असं वाटतंय की सुमन काकू या नागराज काकाच्या तावडीत आहेत. मग रविराज म्हणतो की इतकी वर्ष माझ्या घरात जे घडत होतं ते मला दिसलं नाही. माझा भाऊ कसा वागतो हे मला का समजलं नाही. रविराज आता स्वतःलाच दोष देत असतो आणि म्हणतो की बस झालं, हे जे काही आहे ना ते मी आता अजिबातच खपवून घेणार नाही. खूप मोठी चूक झाली यांची आणि ही चूक आता मी अजिबातच माफ करणार नाही. हा नागराज, त्याला मी बरोबरच बघतो पाहिल. यापासून मी त्याला ढिलं सोडलं, त्याचे हे परिणाम आहेत. मी आता त्याला फोन करतो आणि त्याला आता जाब विचारतो. तेव्हा मग आता रविराज हा त्याला फोन करत असतो आणि तो फोन उचलतच नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज हा बाहेर बसलेला असताना नागराज येतो आणि म्हणतो की दादा. तेव्हा मग नागराजला रविराज चिडूनच विचारतो की हे काय आहे तुझं, अरे किती वेळ तू रात्रभर होतास तरी कुठे. तेव्हा तो म्हणतो की अरे दादा सॉरी, ॲक्च्युली ना जो मित्र होता ना त्याच्या आईला ॲडमिट करायचं होतं आणि ना तिथे हॉस्पिटलमध्ये यांचं नातेवाईक असं कोणी नव्हतं, म्हणून मला तिथे थांबावं लागलं. बाकी काही नाही, पण आता आहे, आईची तब्येत ठीक आहे, आजचा दिवस जावं लागेल. तेव्हा मग नागराजला तो म्हणतो की मी तुला विचारलंच नाहीये तुला कधी जायचं आणि काय. मला एक गोष्ट तू सांग, तुझी बायको कुठे. तेव्हा मग तो म्हणतो की कुठे म्हणजे असेल ना तिच्याच खोलीत. तो मुद्दाम दाखवतच नाही की मला काही माहिती आहे. मग रविराज म्हणतो की अरे तू तिच्या खोलीत बघितलंस का की ती कुठे गेली, काय गेलीये, तिला तू एक कॉल तरी केलास का. तेव्हा मग नागराज म्हणतो की नाही दादा, चुकलंच माझं, मी तिला काल फोनही नाही केला रात्रभरामध्ये. म्हणजे तुम्ही कार्यक्रमातून आलात वगैरे, सुभेदारांच्या इथून कसा झाला कार्यक्रम. तेव्हा रविराज म्हणतो की एक मिनिट, विषय दुसरीकडे वळवू नकोस तू नागराज, मी तुला सुमनबद्दल विचारतोय. मग तो म्हणतो की दादा अरे असं कसं, सुमन तिच्या खोलीत असेल, नाहीतर तिला बरं वगैरे वाटत नसेल म्हणून झोपली असेल. तेव्हा आता तो म्हणतो की बघ सुमन तुझ्या खोलीत नाही, सुमन कुठेतरी गायब आहे काल रात्रीपासून. तेव्हा हे ऐकल्यावर नागराजला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय दादा, काय बोलतोय तू, सुमन गायब आहे कसं काय असं म्हणून. तो मुद्दाम तिथून वर जातो आणि बघतो तर सुमन इथे तिथे त्याला कुठेच दिसत नाही. आता नागराज म्हणतो की दादा हे सगळं कसं झालं, सुमन कुठे गेली. अरे ती तुमच्या सोबतच आली होती ना, मग काय झालं प्रोग्रामला. तेव्हा मग रविराज म्हणतो की नाही, ती आमच्या सोबत आली नव्हती, ती मागेच राहिली होती. मग त्यावर आता नागराज म्हणतो की मग दादा आता काय करायचं, मला खूप काळजी वाटते. सुमन तिच्या माहेरी वगैरे गेली असेल का, मी फोन ट्राय करतो. त्यावेळेला मग रविराज म्हणतो की आमचे सगळीकडे फोन ट्राय करून झालेत, कारण काल रात्रीपासूनच ती नाही येत. यामुळे मला काही झालं तरीही तिची काळजी वाटते, म्हणून मी काल रात्रीपासून सगळीकडे फोन फिरवले, पण सुमन कुठेच नाहीये. तेव्हा आता नागराज म्हणतो की असं कसं झालं की सुमन अचानक गेली तरी कुठे आहे. ह्या नुसता असा विचित्रपणा कसा बरं, कारण किती वेळ तरी मी तिला सांगितलं की तू तुझ्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगून जात जा, कारण कितीही काही झालं तरी विसरभोळी आहे, कुठे जाते काय जाते काही पत्ता लागत नाही. असं मुद्दामच तो तिची पुन्हा वाईट साईड बोलून तिचे पुन्हा अपमानच करत असतो. तेव्हा मग रविराज म्हणतो की एक मिनिट नागराज, मला
सांग की तू तिला कुठे ठेवली. तर नाहीयेस ना. त्यावर नागराज म्हणतो की अरे दादा, असं काय बोलतो. तुम्ही कुठे ठेवणार आहे तिला आणि तसं काय. तेव्हा मग आता लगेचच प्रतिमा म्हणते की भाऊजी, तसं काही असेल तर प्लीज सांगा, तुम्ही तिला सोडा आणि काही झालं तरी या बाबतीत पोलिसांची चौकशी होणार. त्यामुळे असं काही असेल तर ते प्लीज ब्या मुलांनी सांगा. तेव्हा मग तो म्हणतो की अरे छे रे दादा, मी सुमनचे किडनपिंग कशाला करू उगीचट काहीतरी. तेव्हा मग आता तो म्हणतो की दादा चल, मला ना जरा आवरून पोलीस स्टेशनला निघायला हवं सुमनच्या बाबतीत. म्हणजे सुमन कुठे गेली, काय गेली हे कुठेतरी बघायलाच हो ना, शोधाशोध करायला हवी. असं म्हणून तो रूममध्ये येतो आणि विचार करतो की खायनली बरं झालं की हे लोक जास्त मागे नाही लागले, नाही तर जर मागे लागले असते तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला असता आणि मग मला काही सांगणं हे अवघड बसलं असतं. तर इथे नागराज त्याच्या खोलीत गेल्यामुळे नागराज गेल्यावर अर्जुन सायली यांचं प्लॅनिंग सुरू होतं. ते म्हणत असतात की आता काही झालं तरी नागराजवरती कडक पहारा ठेवायचा आणि नागराजने त्याचा गुन्हा कबूल न केल्यामुळे अर्जुन ठरवतो की आता पोलिसांना कॉल लावायचा आणि म्हणूनच तो पोलिसांना फोन लावून त्यांना हे सगळं सत्य विचारतो. म्हणजेच जे काही घडलंय त्याबद्दल सगळी चौकशी करत असतो. म्हणजे या तारखेला हे सगळं घडलंय आणि पोलिसांना फोन करून अर्जुन सांगतो की माझी काकू जी आहे सुमन काकू, ती अचानक गायब झाली आहे. कशी ते आम्हाला माहिती नाही, परंतु आम्हाला संशय आहे. ते म्हणजे तिचा स्वतःचा नवरा नागराज किल्लेदार. याच्यावर पोलीस म्हणतात की ठीक आहे, आम्ही पुढचा तपास घेऊ, पुढे काय करायचं ते. पण नक्कीच याच्यावर जर संशय असेल तर आम्ही आता या सगळ्या गोष्टी फॉलो करू. म्हणूनच पोलीस ठरवतात की नागराजला घरातून बाहेर पडू द्यायचं नाही. संशयित गुन्हेगार म्हणून त्याला तिथेच ठेवायचे. त्याची अटक घडवून आणायची फक्त. म्हणजेच त्याला नजरकैदेत आपल्या घरातच ठेवायचे आहे. त्याला बाहेर कुठेही जाऊ द्यायचं नाही. असं केल्यामुळे आता सुमनच्या जीवाला जो काही धोका असेल तो तरी जरा टळेल असं अर्जुनला वाटत असतं आणि त्याचमुळे ते इतकं मोठं पाऊल आता उचलतात. त्यानंतर पोलीस आता जसं सांगितलं अर्जुनने आणि रविराजने त्या प्रकारेच किल्लेदारांच्या घराच्या बाहेर वॉच ठेवून असतात. कुठेही किल्लेदार बाहेर जाऊ नये यासाठी हे सगळं सुरू असतं. तर नागराजला हे ऐकून धक्काच बसतो. आता बाहेर कुठेही आपल्याला हलायचं नाही याचा अर्थ. मग महिप्त आणि सुमनवरती कोण ठेवणार लक्ष? एक नाही तर दोन माणसांवर लक्ष ठेवायचे आहे. पुढे काय घडेल आता यामुळे नागराज खूपच घाबरलेला असतो. तर अर्जुन ठरवतो की काही झालं तरीही नागराज काका बाहेर पडू शकत नाही, पण तो नक्की काहीतरी प्रयत्न करू शकतो आणि याच प्रयत्नामुळे तो पकडला जाईल हे अर्जुनला माहीत असतं. त्यामुळे अर्जुनने अगोदरच नागराजला समजावून सांगितलेलं, रविराजला समजावून सांगितलेलं असतं की नागराज काकावर घरात असूनही बारीक लक्ष ठेवायचं. तो नक्की काय करतोय, कोणती सूत्र हलवण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं आतात यांचं लक्ष असतं. आणि पोलीसही पूर्ण अर्जुन आणि सायलीच्या साथीनेच असतात, कारण याच प्रकरणामुळे महिप्तचाही शोध लागू शकतो हे त्यांना पक्क माहीत असतं. मग आता महिप्त हा कुठे अडकलाय, त्याचप्रमाणे सुमन काकूही तिथेच असेल का असा काहीसा संशय असतो. आता नागराज हा ठरवतो की काही झालं तरीही मला घराच्या बाहेर पडता येणार नाही आणि त्या दोघांनाही तसं मी सोडू शकत नाही. ती खूप मोठी जोखीम आहे. कदाचित महिप्त आणि सुमन एकमेकांची मदत करून एकमेकांना सोडवण्यात यशस्वी झाले तर मी पुरता अडकेन. त्यामुळे मला आता एक प्लॅनिंग केलं पाहिजे. आता अशी एखादी व्यक्ती, ती म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थितपणे त्यांच्यावर लक्ष ठेवेल, ती एकच. सध्या अर्जुन आणि सायली हे सुमनच्या शोधामध्ये आहेत. त्यामुळे तिकडे घरात प्रिया ही बोभाट असेल. त्यामुळे प्रियाला कॉल करून तिला सगळं काही सांगायचं. त्यामुळे आता हे सगळं होत असताना नागराज हा घरूनच गपचूपणे फोन करतो प्रियाला आणि प्रियाला फोन केल्यानंतर तो तिला सांगतो की एक काम करायचं, तुला आता एक पत्ता सांगतो,
त्या पत्त्यावर जायचं आणि तिथे बारीक लक्ष ठेवायचं. मग ती विचारते की कोण आहे तिकडे, म्हणजे कोणाकडे लक्ष द्यायचं. त्यावेळेला तो म्हणतो की हे बघ, जास्त शहाणपण करू नकोस. तुला माहिती आहे महिपतला मी किडनप केले. त्याचबरोबर तिथे सुमनही आहे. आता सुमनचं नाव ऐकल्यावर ती म्हणते की काय सुमन काकूंना पण तुम्ही किडनप केलं. तेव्हा मग नागराज तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की अगं, जास्त बडबड करू नको. तुला मी जेवढं काम सांगितलं ना तेवढं गपचूप ऐक. तिकडे जा आणि पहारा ठेव. मी तुला हा पत्ता सांगितलाय त्याच्यावर जायचं आणि गपचूप पहारा ठेवायचा. तेव्हा मग ती म्हणते की मी काय तुमची नोकर आहे का हो. तेव्हा मग नागराज म्हणतो की हे बघ, लक्षात ठेव, मी अजूनही किल्लेदारांच्याच घरात आहे आणि जर तुझं पितळ उघड पडायचं नसेल ना, तू तन्वी नाहीयेस याचं, तर मग गपचूप जा आणि पहारा दे, समजलं. असं म्हणून आता नागराज प्रियाला ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो की हे सगळं करावंच लागेल तुला. मग प्रिया म्हणते की बरं ठीक आहे, हे सगळं करते मी. पण हे बोलता बोलता आता प्रिया त्याला म्हणते की मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे सुमन काकूला पण तिथेच ठेवलं. सुमन काकूला का किडनप केलंय असं म्हटल्यावर आता इथे तो म्हणतो की अगे बाई, तिथे जरा हळू बोल, आजूबाजूला लोक आहेत की नाही नक्की काय. तेव्हा मग हे सगळं खरंतर अश्विनने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि मग प्रिया ही खरंतर घाबरलेली असते. ती म्हणते की हा माणूस नक्की काय करेल ना याचा नेम नाही. नागराज तिला जो काही पत्ता पाठवतो तो ती बघते आणि म्हणते की बरोबर हा तोच पत्ता आहे जिथे मी महिपतला जाऊन भेटले होते. हे गेल्यानंतर आता नागराज फोन ठेवतो. तेवढ्यातच तिथून अश्विन येतो आणि विचारतो की तन्वी, अगं काय झालं, तू कोणाशी बोलत होतीस. त्यावेळेला मग ती म्हणते की अरे अश्विन, त्याचं काही नाही, म्हणजे नागराज काका, त्यांचा कॉल होता. मग आता हे विचारल्यानंतर तो म्हणतो की नागराज काका काय बोलत होता तुला, म्हणजे सुमन काकूबद्दल. तेव्हा ती म्हणते की अरे त्याचं काय ना, की सुमन काकू बेपत्ता आहे ना, म्हणूनच तो मला सांगत होता, बाकी काही नाही. पण अश्विनच्या लक्षात आलेलं असतं. अश्विन मनातच विचार करतो की ही आता तर बोलत नव्हती. सुमन काकूला तिकडे किडनप करून ठेवलंय असंही काहीतरी सांगत होती. ठीक आहे, मला ही सांगत नाहीये नक्की काय प्रकार आहे, पण मला हे शोधावंच लागेल. आणि अश्विनला तर माहीत असतंच की सुमन काकूचे किडनपिंग झाले. त्यामुळे नक्की नागराज काकाने काही सांगितलंय का, म्हणजे हल्ली नागराज काका कोणत्या थराला जाऊन वागतो हे देखील अश्विनला समजलेलं असतं. त्यामुळे अश्विन ठरवतो की काही झालं तरी या सगळ्या गोष्टींचा शोध आता घ्यायचा, म्हणजे घ्यायचाच. प्रिया आता दुसऱ्या दिवशी घरातून निघते. तिला माहीत असतं की आता तिच्याच हातात सगळं काही आहे, म्हणजेच महिप्त आणि सुमन दोघ जणही एका ठिकाणी असतात आणि तिथे पहारा ठेवण्यासाठी आता प्रिया निघालेली असते. प्रियाने अर्जुनला हे सगळं अश्विननेही सांगितलेलं असतं, म्हणजेच प्रियावरती संशय आहे. त्यामुळे प्रियावर तुम्हाला पहारा द्यावा लागेल. नागराज काकाचा फोन आलेला आणि तो असंच सगळं बोलत होता हे देखील अर्जुनला आता अश्विनने सांगितलेलं असतं. त्यामुळे अश्विन आता या सगळ्या गोष्टीतून पूर्णपणे मुक्त झालेला असतो, कारण प्रिया काहीतरी खोट बोलते हे त्याच्या नक्कीच लक्षात आलेलं असतं. जर या सगळ्याचा कशाशी संबंध असेल तर तो असा, आणि तो बरोबर अश्विनने लावलेला असतो. जेव्हा प्रिया आता पहारा द्यायला जात असते त्याच वेळेला तिच्यावरती अर्जुन आणि सायली ह्या दोघांच्याही अगदी परफेक्ट वॉच असतो, कारण की प्रिया ही काहीही करू शकते. म्हणजे एकदा की या सगळ्या गोष्टींच्या मागे तिचा हात आहे किंवा आणखी कोणाचा हात आहे हे समजलं तर सगळं सोपं होणार. म्हणूनच प्रियाचाही पाठलाग करणं हे यासाठी खूपच गरजेचं असतं. तर आता प्रिया ही जेव्हा जाते त्याच वेळेला नेमकं सगळं काही घडतं. ते म्हणजे की प्रिया ही त्या गॅरेजकडे जाते आणि महिपतला जिथे ठेवलेलं असतं त्या ठिकाणी ती आतमध्ये पोहोचते. आणि हे पाहिल्यानंतर अर्जुन आणि सायली यांना धक्काच बसतो, म्हणजे इतकी वर्ष हे सगळं चाललंय आणि आम्हाला अजूनही कळत नाहीये. ज्या ठिकाणी लोकेशन दाखवत असत त्या ठिकाणी आता सायली
आणि अर्जुन पोहोचलेले असतात नागराजला याची जराही कानकोण नसते, कारण की त्याला या सगळ्यापासनं अगदी अलिप्त ठेवलेलं असतं. कशाचा पत्ता लागलाय काय हे काहीच माहीत नसतं. आता सायली आणि अर्जुन काय करतात तर त्याच रस्त्यावरून जात असतात ज्या ठिकाणी लोकेशन ट्रेस झालेलं असतं, म्हणजे ज्या ठिकाणी प्रिया आलेली असते त्याच ठिकाणी ते गाडी घेऊन येतात. आणि ते आल्यानंतर मात्र त्यांना धक्काच बसतो, कारण की रस्त्यावरच सायलीला सुमन काकूचे कानातले पडलेले दिसतात. सायली अगदी बरोबर ओळखते की अर्जुन सर हे बघा आहेत, हे आहेत सुमन काकूचे कानातले. आणि ते कानातले पाहिल्यानंतर मात्र इथे आता सायली म्हणते की बरोबर अर्जुन सर इथेच असणार आहे, आपली सुमन काकू, कारण की हा जो रस्ता आहे तो माझ यासाठी ओळखीचा आहे. तेव्हा अर्जुनने आजूबाजूला माहिती काढल्यावरती त्याच्या लक्षात येतं की हे आहे महिपचं गॅरेज. आता महिपच्या गॅरेजमध्येच महिपला ठेवलंय, म्हणजे तो तिथेच राहिलाय का हे सगळं आता यांना समजलेलं असतं. आणि प्रियाची मात्र आता वाट लागलेली असते. का, कारण की प्रिया ही थोडक्यासाठी वाचलेली असते. तिने शेवटीच आता नागराजची मदत केल्यामुळे आणि अश्विनने अगदी योग्य वेळी तिची चाल ओळखल्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि ती आता त्याच वेळेला पूर्णपणे अडकून गेलेली असते, कारण की अर्जुन आणि सायली हे परफेक्ट वेळी अगदी पोहोचून त्यांनी सुमनचा जीव तर वाचवलेलाच आहे, परंतु ती आता नागराजचाही जीव वाचवण्यात आता यशस्वी झालेले आहेत. पोलीस आता जाऊन महिपला पकडतात आणि सुमनची सुटका होते. अर्जुन सायलीने अगदी वेळेवर जाऊन या सगळ्या गोष्टींचा शोध घेतलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.